आकाशवाणी पुणे. सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सैन्य मागं घेण्याबाबत भारत आणि चीनमध्ये सहमती. काश्मीरातल्या चकमकीत सोलापूरचे जवान सुनील काळे शहीद. कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढीच्या प्रमाणात काहीशी घट. तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर. आणि मान्सूनची आगेकूच पुन्हा सुरू, पण राज्यातलं पाऊसमान घटलं. आता सविस्तर बातम्या. पूर्व लडाखमध्ये परिस्थिती निवळण्याच्या दृष्टीनं सैन्य मागं घेण्याबाबत भारत आणि चीन यांच्यामध्ये एकमत झालं आहे. मोल्डो इथं दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या दरम्यान काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे काल 2 दिवसांच्या लडाख भेटीसाठी पोहोचले. चीनी सैनिकांबरोबरच्या चकमकीत जखमी झालेल्या सैनिकांची त्यांनी भेट घेतली. आपल्या 2 दिवसांच्या भेटीमध्ये नरवणे लष्करी अधिकाऱ्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार असून सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस बलाचे जवान सुनील काळे यांना काल वीरमरण आलं. काळे हे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून गेली 20 वर्ष सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. या चकमकीत 2 अज्ञात दहशतवादी ठार मारले गेले, असं पोलिसांनी सांगितलं. दुसऱ्या एका घटनेत श्रीनगरजवळ हरवान भागात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक तळ उद्ध्वस्त करून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र साठा जप्त केला. हे जग सुंदर आणि सुखकर करायचं असेल तर परस्पर सहकार्य, एकमेकांविषयी आदर आणि आंतरराष्ट्रीय कायदा तसंच संकेतांचं पालन करणं महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल केलं. भारत, रशिया आणि चीन यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या दरम्यान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत असलेल्या बैठकीत ते बोलत होते. हे तीनही देश जागतिक प्रगतीसाठी महत्त्वाचे असून संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून भारत जागतिक शांती आणि प्रगतीसाठी सातत्यानं योगदान देत असल्याचं जयशंकर म्हणाले. लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये झालेल्या चकमकीनंतर भारतीय सैन्याबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर भाजपानं टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर राजकारण करणं अनुचित असून अशा उद्गारांमुळे सैन्य दलाचं मनोधैर्य खचतं. अशा प्रकरणी आपण सर्वांनी सैन्य दलाच्या बाजूनं उभं राहणं महत्त्वाचं असल्याचं भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं आहे. भारतात ऑनलाईन व्यापार करणाऱ्या सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्याजवळील सर्व वस्तू मूळ कुठल्या देशातील बनावटीच्या आहेत हे स्पष्ट करावं, अशा सूचना केंद्रीय औद्योगिक विकास आणि व्यापार विभागानं दिल्या आहेत. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज या कंपन्यांच्या प्रतिनिधींची दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठक बोलावण्यात आली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत होणाऱ्या दैनंदिन वाढीच्या संख्येनं दररोज नवा विक्रम नोंदवणं सोमवारपासून थांबलं. रविवारची वाढ 15,412 होती. ती सोमवारी 14,821 वर आली आणि कालची वाढ 14,932 होती. त्यामुळं देशभरातली कोरोनाबाधितांची आतापर्यंतची संख्या 4,40,215 झाली आहे. यापैकी 2,48,190 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 56.37% आहे. देशभरात सध्या 1,78,014 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोविड-19नं देशभरात 14,011 रुग्ण दगावले असून मृत्यूदर 3.18% आहे. राज्यात काल 1,925 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत बरे झालेल्यांची एकंदर संख्या 69,631 असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पुन्हा 50.9% झालं आहे. काल 3,214 नवे रुग्ण आढळले. त्यामुळं आतापर्यंतच्या बाधितांची संख्या 1,39,010 झाली. यापैकी 62,833 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. काल राज्यात 248 मृत्यूंची नोंद झाली. यापैकी 173 मृत्यू आधीच्या काळातले आहेत. कोविड-19मुळे राज्यात आतापर्यंत 6,531 रुग्ण दगावले आहेत. राज्यातला मृत्यूदर 4.69% इतका आहे. राज्यात कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं असून
कोरोना चाचणीबाबत राज्य सरकारचं दुर्लक्ष होत आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी काल पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या दवाखान्यांना भेट देऊन कोरोना सद्यस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनेलवर. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी कोणाही मुस्लिम भाविकाला हज यात्रेला जाऊ न देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. भारतातून हज यात्रेकरूंना पाठवू नका अशी विनंती सौदी अरेबियाच्या सरकारनं केल्याचं अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं. यावर्षीच्या यात्रेसाठी आगाऊ पैसे भरलेल्या व्यक्तींचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचं नक्वी यांनी सांगितलं. कोरोनाचा धोका अजून कायम असल्यानं केंद्र सरकारच्या मोफत अन्नधान्य वितरण योजनेला मुदतवाढ मिळण्याबाबत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. याबाबतची विनंती आपण केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे यापूर्वीच केली असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय बहुतांश मंडळांनी याआधीच घेतला आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईच्या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यावर्षी मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश गल्लीत विराजमान होणाऱ्या या मुंबईच्या राजाच्या 22 फुटांच्या मूर्तीऐवजी आता फक्त 3 फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. येत्या आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूरमध्ये 9 पालख्या नेण्याला परवानगी मिळाल्याच्या बातम्या येत आहेत. पण नेमक्या किती पालख्या याव्यात याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. शासन स्तरावरच सर्वांशी चर्चा करून त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाईल असं पुण्याचे विभागीय उपायुक्त संजय सिंह चव्हाण यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत क्षयरोगी शोधून काढून त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना व्याधीमुक्त करणं या कामात महाराष्ट्रानं 13वा क्रमांक प्राप्त केला आहे. तर पुण्यानं थेट 61व्या क्रमांकावरून 10व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. केंद्रीय क्षयरोग निर्मूलन विभागानं याबाबतचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यावर आधारित हा वृत्तांत. क्षयरोगी शोधून त्यांना मोफत औषध उपचार देणं, त्याच्या पोषण आहारासाठी त्यांच्या बँक खात्यात 500 रुपये जमा करणं असा उपक्रम केंद्र सरकारच्या क्षयरोग निर्मूलन विभागाकडून राबवला जातो. यंदा या उपक्रमात पहिला क्रमांक दादर नगर हवेली, दुसरा पॉंडिचेरी, तिसरा क्रमांक गुजरातनं पटकावला आहे. महाराष्ट्र 2018 साली 30व्या क्रमांकावर होता. मात्र 2019 मध्ये त्यानं 13व्या क्रमांकावर मजल मारली आहे. मोठ्या राज्यांच्या सूचीमध्ये तर महाराष्ट्र 8व्या क्रमांकावर आहे. राज्यात गोंदिया जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे, तर पुणे शहरानं 61 वरून 10व्या क्रमांकावर मजल मारली आहे. अशीच प्रगती कायम राहिली तर 2025 पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचं उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल, असा विश्वास राज्य क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर पद्मजा जोगेवार यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला. आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू, पुणे. महाराष्ट्र शासनाचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार 2018-19 या वर्षासाठी गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. तमाशा क्षेत्रातल्या प्रदीर्घ सेवेबद्दल दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं स्वरूप 5 लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं आहे. एखाद्या विषयाला समर्पण भावनेनं वाहून घेणाऱ्या माणसाच्या कार्यात कोणत्याच अडथळ्यामुळे बाधा येत नाही, अगदी वयाच्या सुद्धा. काल वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील पर्यावरण क्लबच्या वतीनं आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात हे प्रकर्षानं जाणवलं. अरण्य ऋषी अशी सार्थ ओळख असलेले मारुती चितमपल्ली आज 87 वर्षांचे आहेत. झाडं, झुडपं, वेली, प्राणी, पक्षी, कीटकांचा हा चालता बोलता विश्वकोश काल महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयात आला होता.
पिंपळकुळातील झाडावर गुटी कलम कशी बांधावी याविषयीचं प्रशिक्षण त्यांनी वन विभागाचे कर्मचारी आणि पर्यावरण प्रेमींना दिलं. वडाच्या झाडावर कलम कशी बांधावी हे प्रात्यक्षिकासह समजावून सांगतानाचा चितमपल्लींचा उत्साह तरुणाला लाजवेल असाच होता. पिंपळकुळातल्या सर्व झाडाचं असं वैशिष्ट्य आहे की ते 24 तास ऑक्सिजन देत आहेत. तर हा सर्वात मोठा फायदा आणि त्याचा आपण तो घेतोय. या गुटी कलमामध्ये तो आपल्याला ॲडव्हान्टेज मिळतो. झाडाचं जे वय असेल तेच वय त्या कलमाचं असतं. त्यामुळे त्याला लवकर फळं येतात, फुलं येतात. बौद्ध वाङ्मयामध्ये ज्यावेळेला अशोक राजे होते तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्यांनी पिंपळ, वड, पाखड, उंबर असं लावलेले आहेत. या पिंपळ वडाला असे पिंपरे येतात बघा, फळं. तर ही जे माकडं आणि वानरं जे असतात ती शेतीचं नुकसान करतात त्यांना जर खायला नाही मिळालं तर ही वानरं आणि माकडं हे पिंपरं खाऊन जगू शकतात. त्यामुळे शेतीचं नुकसान होणार नाही. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मराठा आरक्षण टिकलं पाहिजे हीच सर्वांची भूमिका असून त्या अनुषंगानं सरकार सक्षमपणे काम करत असल्याचं या संदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल मुंबईत सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची काल सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. सांगली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 44% पीक कर्जाचं वाटप पूर्ण करण्यात आलं असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी काल सांगलीत दिली. कृषी आढावा बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 71,000 शेतकऱ्यांना 422 कोटी रुपये ऑलरेडी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून लवकरात लवकर शेतकरी बांधवांना पीक कर्ज उपलब्ध झालं पाहिजे अशा प्रकारची चर्चा आजच्या या बैठकीमध्ये आमची या ठिकाणी झाली आणि वेगवेगळ्या योजनांचाही आढावा आज या ठिकाणी घेण्यात आला. माननीय आमदार महोदयांनी पण या ठिकाणी काही सूचना केल्या. कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत, मागेल त्याला शेततळे, माननीय भाऊसाहेब फुंडकर साहेबांच्या नावाची फळबाग लागवड योजना, ठिबक योजना, यांत्रिकीकरण या संदर्भामध्ये त्यांनी पण काही सूचना केलेल्या आहेत आणि कृषीची जी काही दुकानं असतात, परवाना नूतनीकरण करणं किंवा नवीन परवान्यांची जी मागणी केलेली आहे तर तो विषय ह्या 2 दिवसाच्या मध्ये मार्गी लागेल. हवामान. 16 तारखेपासून मान्सूनची उत्तरेतली आगेकूच थांबली होती. हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज खरा ठरवत ती काल पुन्हा सुरू झाली. गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात तो थोडा पुढे सरकला. आज उद्या तो उत्तरेतल्या आणखी काही भागात दाखल होईल. राज्यातलं पाऊसमान मात्र काहीसं कमी झालं आहे. काल कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. आज पावसाचं प्रमाण आणखी कमी होईल. तरी विदर्भ आणि कोकणात बऱ्याच तर उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अधूनमधून सरी अपेक्षित आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सैन्य मागं घेण्याबाबत भारत आणि चीनमध्ये सहमती. काश्मीरातल्या चकमकीत सोलापूरचे जवान सुनील काळे शहीद. कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढीच्या प्रमाणात काहीशी घट. तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर. आणि मान्सूनची आगेकूच पुन्हा सुरू, पण राज्यातलं पाऊसमान घटलं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात. तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा, निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.